हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. अजून फक्त 12 व्हायचीच आहे, 11:45 झाले. सो म्हणून गुड मॉर्निंग. आणि आता मी माझी आंघोळ पाणी वगैरे करून सर्व रेडी झाली आहे आणि मी आज जात आहे गावाला पुसदला. फर्स्ट टाईम माझ्या फ्रेंडकडे चालली आहे आणि माझ्या छानूला इथेच लहान आले. आम्ही चू बच्चो, आम्ही चू बच्चा. मी भूल चाली. शानू नाही येत ना? शानू नाही येत ना? आठवण येते का नाही मग मला माझी वाली? तुला येईल ना? सो चला तर मग मी आता जाते गावाला. हो, गावाला जायचं आहे ना मला. आता मी जाते गावाला. भरपूर कानात ते पण नाही घातले, काही नाही. रेडी तर झाली आहे मी. बस आता नेऊन देईल मला बस स्टँडला. जाते मी 2-3 दिवसासाठी, जास्त दिवस नाही, 2-3 दिवसासाठी जाते फक्त. काय ग, काम खूप फोर्स करत होती ती, म्हणून जाते मी सध्या. हे माझीवाली इथे मी भरून ठेवलं आहे कपड्याच्या बॅग्स आणि आता निघते. तर आत्ता मी बसली आहे गाडीमध्ये यवतमाळवरून आणि हे बघा आमची फायनली बस निघली आहे आणि माझ्या साईडला होता एक आजीबाई बसून आणि मी तोंडाचं काही सोडलं नाही आणि तशीच चालली. तर सध्या पुसदच्या गावाला बसली आहे आणि बस रस्त्यात आहे आणि रस्त्यातच मधामध्ये जाता जाता गाडी थांबली होती. तर मी ते तिथलं घेतलं आहे. कशासाठी थांबली होती? नाश्त्यासाठी थांबली होती, कारण का तिथे हॉटेल होतं आणि ते सर्व 2-3 गाड्या लागलेल्या होत्या खाली आणि भरपूर सारे उतरून गेले होते नाश्त्यासाठी. आणि मी यवतमाळहूनच बसली, तर मला काही इकडेची गरज नव्हती. पण भरपूर सारे लोक तिथे नाश्ता करायला थांबले होते आणि त्यामुळे सर्व बसेस तिथे थांबून आहे. आणि आता आपण करूया पुढला प्रवास. फायनली गाडीचा टायमिंग झाला होता आणि गाडी निघत आहे. आत्ता जस्ट ड्रायव्हर आणि कंडक्टर येत आहे आणि हे समोर आहे हॉटेल, जे की दिसत असेल तर थोड्याफार प्रमाणात मी तिथे क्लिक केलं आहे, थोडंसं घ्यायचा प्रयत्न केला आहे. तर हे हॉटेल होतं आणि सर्व प्रवासी तिथं उतरत होते आणि हे फर्स्ट टाईम मला कळालं, कारण का याच्या आधी पण मी येऊन गेली आहे, पण तेव्हा असं काही नव्हतं. तर करूया पुढला प्रवास पुसदच्या दिशेने. कुठपर्यंत तर मला स्वतःला पण नाही माहिती. सो फायनली आपण पोचलो आहे दारव्यामध्ये आणि पोचलो पण आणि जात पण आहे बस, कारण का बस जास्त वेळ तिथे थांबली नव्हती. सो दारव्यामध्ये अशी लागली बस स्टँडला आणि लगेच त्यांनी काढली रिटर्नमध्ये. आणि हे गाव आहे दिग्रसच आहे ते. सॉरी ते दिग्रस नाही आहे, ते दारवाच आहे. आणि हे आलं आहे फायनली दिग्रसचं. हे आहे दिग्रसचं बस स्टँड आणि इथलं मला जास्त शूट करता नाही आलं, तर तिथे दिसत होते समोर दिग्रस म्हणून. आणि बस आत्ता निघलो आहे समोर. मला पण नाही माहिती आता नेमकं कुठे आलो आहे, पण आता थोड्याच वेळेमध्ये बहुतेक पुसद येणार आहे आणि थांबली बहुतेक. तर फायनली मी पुसदला पोचली आहे आणि माझी फ्रेंड घ्यायला आली होती बस स्टँडवर. तर सो मी घरी आली आहे तिच्यावाल्या आणि हे तिचं घर आहे. सो क्वार्टर आहे हे वालं, ऑफिस आहे इथे. तर ऑफिसला जॉईनिंग हे क्वार्टर आहे. सो मी क्वार्टरला आली आहे आणि आता जेवण वगैरे झालं आहे माझं आणि मी थोडीशी लेटली. मी पहिले जेवण केलं, कारण का यायला 3 वाजले इथे. मी 12 वाजता बसली होती, ते पण नाश्ता करून बसली आणि त्याच्यामुळे थोडंसं वेळ झाला. आणि 3 वाजता म्हणजे खूपच जास्त भूक लागली होती. मी म्हटलं पहिले जेवायला ते. आणि मग आता बसले, थोडेसे जेवण वगैरे केलं, थोडेसे बसले वगैरे आणि आता ती गेली जेवण करायला. तर मी आता इथले ब्लॉग करीन 2 दिवस, नंतर मग जाईल घर. सो व्हिडिओ बघत चला, कंटिन्यू. तर ही बघा, ही बसली जेवण करायला. आली आता मी हिच्याकडे. खूप जास्त फोर्स केला, सो मी आली. आणि आता बाई साहेबीन जेवत आहे, माझं जेवण झालं. बहुतेक माझीच पाठ बघत होती ते. कदाचित मला कमी नाही केलं पाहिजे, हो की नाही? हा ना. तिला वाटलं कदाचित मला कमी जाईल, म्हणून ती जेवण नव्हती करत आत्तापर्यंत. माझं झालं, त्यानंतर आता ती जेवायला बसली. सो आताचा पुढचा उद्या हिच्यासोबत नाचवणार आहे, हिंडवणार आहे, फिरवणार आहे सोबत. जेवण करायला या. कर तू जेवण कर. सो चला समोरचा कंटिन्यू करू, नाही तर आजचा ब्लॉग मी हा इथे सेंड करते.
आणि भेटूया उद्याच्या पुढला ब्लॉगमध्ये नवीन ठिकाणी पुसदवरून. सो व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. बाय.